The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्कं वा वहतो पदं मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या भाद्रपद पौर्णिमा उपोषथाच्या मंगलमय सायंकाळच्या प्रहरी या वर्षावास पर्वामध्ये धम्मदेशनेसाठी उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महाथेरो यांनाही मी प्रथम त्रिवार वंदन करतो। धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित N11 हडको आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। आज भाद्रपद पौर्णिमा आहे। आजपासून एका महिन्याने वर्षावास समारोप होत असतो। 28 ऑक्टोबर रोजी आश्विन पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी वर्षावासाचं समापन होत असते। 2 महिने झालेली आहेत वर्षावासास प्रारंभ होऊन। जगभरामध्ये जेवढे उपसंपन्न भिक्खू असतात म्हणजे कायमस्वरूपी उपसंपदा ग्रहण करून चिवरामध्ये राहणारे जे भिक्षू असतात चिवरधारी असतात तर त्यांचा वर्षावास असतो। वर्षावास हा एक तर गृहस्थांचा तर नसतो पण चिवरधारी श्रामणेरांचाही नसतो। आपल्यामध्ये बरेच समज गैरसमज आहेत वर्षावासामध्ये
काही काही बिचारे आपले उपासकही म्हणतात, उपासिकाही म्हणतात, भंतेजी आमचा वर्षावास आहे. तर वर्षावास केवळ ज्यांनी परमनंटली दीक्षा घेतली आहे, म्हणजे श्रामणेर दीक्षा वेगळी आणि श्रामणेर दीक्षा घेऊन झाल्यानंतर ज्यांना कायमचं चिवरात राहायचं आहे त्यांच्यासाठीची उपसंपदा असते. ती एक विशिष्ट प्रकारची दीक्षा असते. तिथे उपासकांना आणि श्रामणेरांनाही स्थान नसते दीक्षा देताना उपसंपदेच्या वेळेला. हे विशेष तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणजे जेव्हा आमची उपसंपदा झाली, आता 18-19 वर्ष होत येईल त्या घटनेला, तर उपासक तर नसतातच बिलकुल, आणि उपसंपदा असते एक तर 2-3 नद्यांचा संगम जिथे असतो तिथे, अन्यथा महासमुद्रामध्ये. तर आमची अरबी समुद्रामध्ये मुंबईला उपसंपदा झाली होती. तर श्रामणेरही नसतात, उपासक तर नाही, श्रामणेरही नाही. ज्यांची उपसंपदा झाली ते थेरो आणि महाथेरो लागतात, तर तेच असतात उपसंपदेला. तर यासाठी म्हणून सांगतो आहे की वर्षावास असतो त्यांचा अधिष्ठान असतं. वर्षावास म्हणजे अधिष्ठान आहे आणि ते उपसंपन्न भिक्खूंचं असते. आणि आपल्या विहारामध्ये आपले पूजनीय भंतेजी आपल्या सर्वांवरती अनुकंपा करून त्यांचं अधिष्ठान आहे आणि आमचंही त्यांच्या समवेत अधिष्ठान आहे. आणि आपला कार्यक्रम आता 5 नोव्हेंबरला येणाऱ्या रविवारी कठीण चिवरदानाचा समारंभ, वर्षावास समारोपाचा समारंभ तेव्हा संपन्न होणार आहे. तर आजची ही भाद्रपद पौर्णिमा आहे. प्रत्येकच पौर्णिमेचं बौद्ध धम्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमेला काही ना काहीतरी घटना घडलेल्या आहेत बघा. आणि आजच्याही पौर्णिमेला जी घटना घडली किंवा ज्या घटना घडल्या त्या मोठ्या प्रेरणादायी घटना आहेत, आनंददायी घटना आहेत, अत्यंत महत्त्वपूर्ण अशा घटना आहेत, अविस्मरणीय अशा घटना आहेत ज्या की भगवंताच्या काळामध्ये घडलेल्या आहेत. तर कोणत्या घटना घडल्या त्यापैकी मी थोडं सारांश रूपानेच सांगणार आहे, कारण बऱ्याच घटना घडल्या, 2-4 घटना घडल्या. त्यातील एक घटना अशी आहे की सर्वात महत्त्वाची, या जगामध्ये एक न भूतो न भविष्यती अशी क्रांती घडवली भगवंताने. आपल्या अनेक क्रांत्या घडविल्या भगवंताने. त्यापैकी एक क्रांती या भाद्रपद पौर्णिमेच्या दिनी घडली, ती म्हणजे स्त्रियांना भिक्षुणीची दीक्षा दिली भगवंताने. कोणती दीक्षा झाली? स्त्रियांना भिक्षुणीची दीक्षा दिली. या जगतामध्ये स्त्रियांना कोणत्याही धर्मातल्या, आता जे धर्म आपल्या आजूबाजूला दिसतात, कोणत्याही धर्मामध्ये स्त्रीला महत्त्व नव्हतं. इवन आजही तुम्ही आपल्या देशातल्या काही धर्मांचा, परंपरांचा अभ्यास केला तर आजही काही ठिकाणी प्रार्थनास्थळं जे असतात, धार्मिक स्थळं, तर तुम्ही जर कधी वाचलं वगैरे असेल, पाहिलं वगैरे जर असेल कधी, तर स्त्रियांना आतमध्ये प्रवेश नाही किंवा स्त्रियांनी आतमध्ये प्रवेश करू नये अशा पाट्या तुम्ही कधी वाचल्या असतील तर स्मरण तुम्हाला होईल तर बघा. माहिती तुम्हाला? म्हणजे जे धार्मिक स्थळ आहे तिथे स्त्रियांनी प्रवेश करू नये अशा पाट्याही लिहिलेल्या आहेत आपल्या देशामध्ये. आज तर याच देशामध्ये 2600 वर्षांपूर्वी आपल्या भगवंताने या भाद्रपद पौर्णिमेला स्वतःची आई, हे पण विशेष, महाप्रजापती गौतमी माता, महामायेच्या मृत्यूनंतर जिला एका सम्यक संबुद्धाच्या बाल्यवयामध्ये बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा सांभाळ करण्याचा बहुमान प्राप्त झाला. एका बोधिसत्वाची होणाऱ्या सम्यक संबुद्धाची माता आई होण्याचा बहुमान जिच्या वाट्याला आला, स्वतःच्या स्तनातून दूध पाजण्याचा बहुमान जिला प्राप्त झाला, कडी खांद्यावरती प्रेम करण्याचा बहुमान जिला प्राप्त झाला, एका राजकुमाराला घडविण्याचा बहुमान ज्या मातेला प्राप्त झाला, आणि त्याच राजकुमाराकडून, त्याच पुत्राकडून तो पुत्र बुद्ध झाल्यावर त्याची शिष्य, त्याची पुत्री बनण्याचा भाग ज्यांना प्राप्त झाला त्या म्हणजे महाप्रजापती गौतमी यांनाही भिक्खुणीची दीक्षा दिली. येतं लक्षात? कुणाला दीक्षा दिली? महाप्रजापती गौतमीला. बघा, ही घटना आपण जशी वरवर करणी घ्याल ऐकण्यापुरती, तर तेवढी अशी सहज नाही आहे. अशा बऱ्याच घटना घडल्या भगवंताच्या जीवनामध्ये आणि बौद्ध धम्मामध्ये की ज्या घटना अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी आहे. तुम्ही विचार करून पहा, कल्पना करून पहा, तुमच्या डोक्याचे केस जर तुम्हाला काढायला सांगितले
कल्पनाही करू शकत नाही आपण. विशेष म्हणजे स्त्रिया करू शकतील कल्पना? करू शकतील का? तुम्हाला तर ऐकायलाही बरं वाटत नसेल, असं कुठं असते का? समजा तुम्हाला म्हटलं बा तुमची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे, आता उद्या आज पौर्णिमा झाली आणि उद्या या कोणाकोणाची श्रद्धा आहे ते आपण एखाद्या भिक्खुनीला बोलू सिनियर आणि तुमच्या डोक्याची केस काढून टाकू. हां, सोपते का करुणान भंतीला म्हणाल तू? म्हणजे कल्पना पण करविली जात नाही. करविली जाते का? नाकातलं, गळ्यातलं, हातातलं, पायातलं, बोटातलं समजा तुम्हाला म्हटलं बा तुमचंच आहे पण काढून ठेवा. आता हे पाकाळ म्हणजे सांगणार मी तर झाकून ठेवू लागले. म्हणजे विचार करा तुम्ही याच्यावरून. तुम्ही आई आहे, बहिणी आहे, सगळेजण सांगतोय तुम्हाला हकीकत कशी आहे जीवनाची. तुम्हाला जर म्हटलं उपोषणाच्या दिवशी भगवंताने सांगितलं गळ्यात, नाकात, हातात, पायात काहीच घालायचं नाही आहे. जसे आपण जन्माला आलो तसं साधं सिंपल. जसं भिक्षूच्या हातात गळ्यात काय दिसते तुम्हाला? काहीच नाही आहे का? तर हे साधेपणाचं जीवन आहे, याच्यात अट्रॅक्शन काहीच नाही आहे. उलट पक्षी मुंडन केला आहे, उघडं आहे, तर याच्यात अट्रॅक्शन नाही तर अशी घृणा तयार होते. आता तुमच्यात श्रद्धा आहे म्हणून तुम्हाला काही नाही वाटत, पण ज्यांच्या श्रद्धा नाही त्यांना घृणा वाटते. भगवंताचा म्हणून तर अपमान व्हायचा, माहिती आहे तुम्हाला? भिक्षू संघाचा म्हणून तर अपमान होतो आजही आणि तेव्हाही. घृणा करतात लोक. असं कोणी उघडं दिसलं, मुंडन केलेलं आहे, तरुण आहे, तर घृणेचा विषय आहे. म्हणून तर भगवंताने सांगितलं मुंडन करायला, हे हा परिमंडल किंवा पूर्ण परिमंडल करायला. म्हणून तर भगवंताने सांगितलं गृहत्याग करायला. तर हे यासाठी म्हणून सांगतोय. कल्पना ते करू शकतो का आपण? तुम्हाला गळ्यातलं, नाकातलं, हातातलं काढा म्हटल्यावर काढू म्हणजे बघा कितीतरी अशा महिला आहेत, माता भगिनी आहे, श्रद्धा तर आहे बुद्ध धम्म संघावर, पण ते कसं दिसेल मग गळ्यातलं काढल्यावर? आहे का नाही? मग हातात काहीच नाही घातल्यावर मग कसं दिसेल आणि काय दिसेल? हे दिसते काय दिसते ते पाय, हे दिसते काय दिसते काय दिसण्याचा काय विषय आहे बापा? त्याच्यात मनाचा भाव आहे प्रत्येकाच्या. फक्त ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात का नाही, हा मनाचा भाव असतो आपल्या. आपण तसा तयार केलेला असतो मनाचा भाव. मी असं, मी तसं, माझ्या हातातलं असं, माझ्या कानातलं असं, माझ्या अंगावरती वापरतोय मी असं. भगवान म्हणाले काही नाही आहे, हा कपडा जीर्ण होणार आहे, हा कपडा जीर्ण होणार आहे. नाकात, कानात, हातात, पायात जे कुठं काय वापरतोय आपण, ज्याच्यामुळे अहंकार वाढतो आपला, ते सगळं संपणार आहे. परिवर्तनशील आहे, काही इथे राहत नाही. मी काल एक व्हिडिओ बघत होतो फेसबुकवरती, एका डोक्यावर परिणाम झालेल्या व्यक्तीचा. डोक्यावर परिणाम होता झालेले लोक पाहिले तुम्ही? तर तो चांगला व्यक्ती होता कोणीतरी, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला, त्याच्या बोटामध्ये होत्या अंगठ्या 2. त्याचं ते आता डोक्यावर परिणाम झाला ना, तर त्याचे ते कपडे बिपडे मळकटलेले, घाण ठिकाणी राहतो, त्याला कोणी विचारत नाही, काही खातो. आता तुम्ही कधी वेडा पागल माणूस पाहिला असेल, बाई पाहिली असेल तर बघा, तर त्याच्या त्या अंगठ्या अशा, त्याचा आकार थोडी वाढते अंगठ्याचा, अंगठ्या जाग्यावर त्याचे बोटं असे एवढे मोठमोठे सुजले होते. त्याच्यातून रक्त, घाण वगैरे तुम्ही कधी पाहिलं असेल तर वाहत होतं बघा. आता मला सांगा, जेव्हा डोकं ठिकाणावर होतं, समजा ज्यांचं डोकं ठिकाणावर असते जोपर्यंत, तोपर्यंत किती याच्याबद्दल अहंकार आहे, अंगठ्या, कानातलं, नाकातलं, गळ्यातलं. आणि जेव्हा मग आपल्यावर अशी तशी वेळ येते, समजा कोणावर येऊ नये, पण तेव्हा सांगा भान राहते का? मग काही भान राहत नाही. तर भगवंताने म्हणून सांगितलं, हे वरवरकरणीचं जे जीवन आहे, ज्याला आपण समजतो की हे जीवन आहे, भगवान म्हणाले ते हकीकतमध्ये जीवन नाही, ते बदलणार आहे, सगळं शरीर बदलणार आहे. आणि म्हणून भगवंताने बघा त्या काळामध्ये त्या भिक्खुनींना दीक्षा दिली आणि भिक्षूंना पण दीक्षा देताना ह्या अटी ठेवल्या वरवरकरणी. भगवान म्हणाले तुमच्याकडे पाहून लोक तेव्हा हात जोडतात. का जोडतात? तर पहिलं हे मुंडन आहे. बुद्धाच्या पुत्र होण्याचा पहिला हे लक्षण आहे की मुंडन आहे, दुसरं हे लक्षण आहे, आणि तिसरं हे चिवर आहे. हे जसं कपडा दिसतो तसा कपडा नाही आहे, ह्याचे 10 पार्ट केल्या जातात, 10 भाग. हे जे चिवर दिसते तुम्हाला, ह्याचे पूर्ण अखंड कपडा नाही वापरू शकत, ह्याचे 10 विशिष्ट प्रकारे भाग केले शेतीसारखे भाताच्या, आणि त्याला तुकडे करून शिवलाय. आणि मग विशिष्ट प्रकारे त्याच्यात 10 पारमिता, 4 आर्य सती, हे सगळं करून मग त्याची विशिष्ट प्रकारे पूजा, आणि मग अंगावरती हे वस्त्र आहे, त्याला चिवर म्हणतात. चिवर म्हणजे तुम्ही जे कपडे वगैरे देता नाही, कधी कधी कोणी लोक देतात बघा, बाजारात जातात चिवरसारखा कपडा आणतात, त्याला चिवर म्हणत नाहीत. चिवरचं वस्त्र कसं होईल? ते श्रीलंका, थायलंड, बर्मा इथे चिवरचं वस्त्र कंपनीत तयार केल्या जाते. मी जसं नेहमी सांगतो की तुम्ही जे कपडे वापरता तो कपडा तुमच्या स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी स्पेशली तयार केला जातो. तसा भारतात कुठेही कपडा भिक्षूंसाठी तयार केला जात नाही, पण श्रीलंका, थायलंड, बर्मा, मलेशिया अशा काही देशांमध्ये जिथे भिक्खूंची संख्या जास्त आहे तिथे तो कपडा तयार केला जातो. म्हणून हे यासाठी पार्श्वभूमी सांगितली मी तुम्हाला. तर
आपल्या भगवंताची माता असलेली, माता असण्याचा बहुमान ज्यांना प्राप्त झाला, महाप्रजापती गौतमी आणि सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाची पत्नी असलेली यशोधरा माता, याही भिक्षुणी झाल्या. मी तुम्हाला जे म्हणालो का नाही, केस काढण्याचा विचार करणं सुद्धा होत नाही, नाकातलं हातातलं गळ्यातलं काढण्याचा सुद्धा विचार होत नाही, बरोबर आहे. तर तुम्ही विचार करा, कल्पना करा की राजघराण्यातल्या 500 कुलीन स्त्रिया की ज्यांनी कधी आपल्या अंगणाची दाराची पायरी ओलांडली नव्हती, मखमली गालीच्यावरती ज्यांचं उठणं बसणं होतं, राजघराणं कशाला म्हणतात तुम्ही कल्पना करा. आताच तुम्ही कधी PM ला पाहिलं असेल, मंत्र्याला पाहिलं असेल, राष्ट्रपतीला पाहिलं असेल, त्यांचा ताफा पाहिला असेल, त्यांचा लावाजमा पाहिला असेल, त्यांचा शान शौकत पाहिली असेल, त्यांची सिक्युरिटी पाहिली असेल, तर त्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की राजाचं जीवन काय असेल. आताचा राष्ट्रपती राजाचा आहे, आताचा PM राजाचा आहे ना, Z+ सुरक्षा असते त्यांना. आम्ही राष्ट्रपती भवनामध्ये गेलो, आमचं शिष्टमंडळ चैत्यभूमीच्या संदर्भामध्ये मागे एकदा रामनाथ कोविंद होते तेव्हा राष्ट्रपती, तेव्हा मला बोललो, आम्ही गेलो होतो राष्ट्रपती भवनामध्ये. पाहिलं तुम्ही, ते इंग्रजांच्या काळातलं आहे राष्ट्रपती भवन, आताही पाहण्यासारखं आहे. मागच्या 26 जानेवारीला आम्ही गेलो होतो दिल्लीला, दिल्ली म्युझियममध्ये, नॅशनल म्युझियममध्ये भगवंताची अस्थी आहे, दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. परेड पण पाहायची होती आम्हाला, तर ते पाहिलं. बघा तुम्ही जर कधी पाहिलं तर राजेशाही थाट कशाला म्हणतात, जो शब्द आपण वापरतो ऐकतो, तर राजेशाही थाट तिथे पाहायला भेटते. बघा जागोजाग Z+ सुरक्षा, सिक्युरिटी गार्ड, प्रत्येक ठिकाणी कॅमेरे, आणि ते झुंबर बिंबर, ते बिल्डिंग बांधकाम, त्या खुर्च्या, ते टेबलन, कॉन्फरन्स हॉल, ते विचारूच नका, एवढं भयंकर आहे ते. मग त्याच्याहून कल्पना मी करत होतो ते पाहत असताना की राजाचं काय जीवन असेल, सिद्धार्थ गौतमाचं राजकुमार अवस्थेतील काय जीवन असेल. वडिलांनी हिवाळ्यातला, उन्हाळ्यातला, पावसाळ्यातला महाल बांधून दिला, तर तो राजा शुद्धोधन काय थाटामाटामध्ये राहत असेल. तर त्यांच्या घराण्यातल्या, त्यांच्या भावाच्या पत्न्या, त्यांच्या चुलत मावस सख्खे, अशा किती एकूण 500 कुलीन स्त्रिया, शाक्य कुलीन स्त्रिया आजच्या दिवशी प्रवर्जित झाल्या होत्या, भिक्षुणी झाल्या होत्या, भगवंताकडे आल्या अनवाणी पायाने. जेव्हा भगवान बुद्ध आपले 7 वर्षानंतर कपिलवस्तूला गेले, निग्रोध आरामामध्ये तिथे थांबले, वास्तव्य केलं. तिथे वास्तव्य केल्यामुळे, धम्माचा उपदेश केल्यामुळे असंख्य लोक बदलले कपिलवस्तू नगरीमधले. विशेष म्हणजे क्षत्रिय लोक अहंकारी होते. अहंकारी लोकांना, माणसाला, बायांना बदलवणं लय कठीण असते, कारण अहंकार मोठा डेंजर असतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अहंकार भयंकर असतो. कोणाला अहंकार असतो, कोणामध्येही असून कशाचाही असो. 5-6 प्रकारचे अहंकार सांगितले आपल्या चॅनलवरती बघा. त्याच्यात ज्ञानाचा पण एक अहंकार आहे, सौंदर्याचा पण एक अहंकार आहे, कुळाचा एक अहंकार आहे, असे काही अहंकार आहेत बघा. धनाचा अहंकार मोठा बेकार असतो बघा. मी नेहमी सांगतो, असं वाकडच बसते, वाकडच चालते माणूस. 4 लोकात आलं की असं खुर्चीवर बसते म्हणते मला, आणि असं पाहते का नाही तुम्हीच सांगा, तुम्ही पाहते का नाही. तुमची गोष्ट करत नाही, पण पाहतात का नाही लोक कार्यक्रमात. बघा तुम्ही, चालणं बसणं उठणं असं वेगळंच, ते जसं का दुसऱ्या ग्रहावरून आले लोक असे वागतात बघा. लग्ना कार्यात पाहतो ना आम्ही, दुसरं कोणी आपल्यापेक्षा भारी दिसलं की ते असं पाहते आणि कुच करते, बरोबर नाही म्हणते. दुसऱ्याला बरोबरच नाही म्हणते, तुम्ही नवरी बरोबर नाही म्हणते, नवरदेवही बरोबर नाही म्हणते. आमच्या पोरासारखं सजवलं का म्हणते सांगा, आमच्या लग्नासारखं लग्न आहे का म्हणते तुम्हीच सांगा. आम्ही डेकोरेशन केलं होतं तसं आहे का म्हणते, आमच्या रथासारखा रथ आहे का म्हणते, आमच्या DJ ते विचारूच नका काय काय म्हणेल, आमच्यासारखं आहे का. टेंबात मिरवते अशी, आमचं आहे, आमचं पहा म्हणते, आमचं होतं का आमचं. भगवान म्हणाले, मी कालच्या आजच्या प्रवचन टाकलं त्याच्यामध्ये एक गाणं आलं माझ्या बोलण्यामध्ये, सांगण्यामध्ये, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. मंत्रीला सांगितलं मी त्या दिवशी, म्हणता नंदनवन कॉलनीमध्ये प्रवचन देतात. तिथे आजचा पराभव सुत्ताचा भाग बघा आज टाकल्या, मी अपलोड केला. तुम्हाला कधी आला असेल, तुम्ही कधी पाहत असाल तर आपल्या ग्रुपवर पण येते, पर्सनली पण काही लोकांना जाते. त्याच्यामध्ये सांगितलं जीवन काय आहे, तर भगवंताने सांगितलं की ज्याच्यावरती आपण उड्या मारतो सगळं काही, ते काहीच नाही, ते शुल्लक आहे. एक दिवस सगळं इथे राहताना आपण चालले जातो. हेच तर जीवन आहे. भगवान म्हणाले, हे ओळखा, नको त्या गोष्टींवरती उड्या मारू नका. शिक्षणही सोबत येत नाही, पैसा सोबत येत नाही, डिग्र्या नाही, नोकरी नाही, पेन्शन नाही, सौंदर्य नाही, धन दौलत दागिने काहीच नाही सोबत येत. आणि या स्त्रियांना भगवंताने हा उपदेश दिला
माहिती आहे तुम्हाला? अहंकारी होत्या स्त्रिया, अहंकारी होते ते तरुण. मी नेहमी सांगतो, ते 5-7 तरुण निघाले भगवंताकडे दीक्षा घेण्यासाठी. शाक्य कुळातले. महानाम होते त्याच्यामध्ये, देवदत्त होते त्याच्यामध्ये, अनिरुद्ध होते त्याच्यामध्ये, आणि उपाली पण होते. दीक्षा देण्याची वेळ आल्यावर भगवंताने विचारलं कोणाला अगोदर द्यायची, कारण ज्येष्ठता ठरते ना, एका मिनिटाने ज्येष्ठता ठरते. समजा आम्ही 10-15 लोक होते उपसंपदा घेत असताना, तर माझी दीक्षा झाली की दुसऱ्याची झाली की लगेच मी सिनियर मग त्यांच्यापेक्षा, किंवा माझ्या अगोदर अर्ध्याच मिनिटाच्या अगोदर ज्यांची झाली त्यांना मला वंदन करावं लागतं, ते सिनियर माझ्यापेक्षा. वयाचा काही संबंध नाही, तर दीक्षेचा संबंध असतो. म्हणून मग त्या शाक्य तरुणांना विचारलं, क्षत्रिय तरुणांना, की कोणाला अगोदर दीक्षा द्यायची. तर त्यांनी सांगितलं भगवान उपालीला दीक्षा द्या. तुम्ही कल्पना करत राहा या बाबतीमध्ये की जागोजागी एवढी प्रेरणा आहे बुद्ध धम्मामध्ये. भगवंतानं विचारलं त्यांना की का उपाली न्हाव्याला का दीक्षा द्यायची अगोदर? तुम्ही क्षत्रिय आहात ना, राजकुमार. त्यावर सगळे क्षत्रिय महानाम अनिरुद्ध म्हणाले भगवान आम्ही राजकुमार आहोत ना, आणि राजकुमाराच्या थाटात वागलेलो, बोललेलो, वाढलेलो आहे. ह्यानं आमची सेवा केली, चाकरी केली नाही का, ह्याला आम्ही नोकर म्हणून वागवलं. पण आपल्या धम्मविनयानुसार ज्याने अगोदर दीक्षा घेतली ते ज्येष्ठ ठरतात, आणि त्यांना वंदन करावं लागते, नमस्कार करावं लागते, पाया पडावं लागते, पंचांग प्रणाम करावं लागते ना. आणि आमच्यात तो अहंकार आहे न झुकण्याचा. असते की ना अहंकार? झुकणं हे जमत नाही, तुम्हाला सांगतो. जमते का झुकायला? हात जोडा वाटत नाही लोकांना असे. मी नेहमी सांगतो हसून, मी म्हणू का म्हणते जय भीम, मी घालू का म्हणते जय भीम अगोदर. मला आता म्हणलेत नाही जय भीम, आणि मी म्हणू, आणि कोण लागून गेले जाऊ दे म्हणते तिकडे. याच्यातून अहंकार आहे बघा लोकांचा. छोट्या शुल्लक गोष्टी आहेत ह्या, पण एवढा अहंकार असतो लोकांमध्ये. नको नको तो अहंकार. तर भगवंताला सांगितलं त्या क्षत्रिय तरुणांनी, भगवान आमच्यामध्ये अहंकार आहे, आपल्याला माहिती आहे, आम्ही क्षत्रिय आहोत, परंतु तुम्ही आमच्या क्षत्रिय कुलातून बुद्ध झालात, आणि तुमची शिकवण आहे की अहंकार घालवला पाहिजे, संपवला पाहिजे, नष्ट केला पाहिजे. नाही तर जसा लोखंडाला गंज लागतो, चढतो, त्याच्यातूनच तो उत्पन्न होतो आणि त्यालाच संपवतो. भगवान बुद्धांनी अवगुणांबद्दल धम्मपदात हेच सांगितलं. ज्याप्रमाणे लोखंडातूनच निर्माण होऊन, गंजच म्हणतात त्याला, लोखंडातून त्याच्यात स्वतःतूनच निर्माण होते आणि त्यालाच संपवते. अवगुणांचं तसंच आहे. अवगुण काय दुसऱ्याचे आपल्याला संपवतात म्हणता काय? अहो, आपल्यातूनच निर्माण होतात ते आपल्याच मनात, आणि संपवतील कोणाला अगोदर? आपल्याला संपवतात. भगवंतानं सांगितलं त्या शाक्य पुत्रांच्या अगोदर त्यांची दीक्षा झाली उपाली नाव्याची. विनयामध्ये ते विनयधर होते. त्रिपिटकामध्ये जे विनय पिटक आहे, अख्खं विनय पिटकामध्ये जे काही आहे त्याचं संपूर्ण श्रेय त्या उपाली भंतेंना जाते. त्यांना दीक्षा घेतली अगोदर, आणि नंतर शाक्यपुत्रांना. तर शाक्यपुत्र रोज त्यांना वंदन करायचे. जेव्हा भेटेल तेव्हा वंदावी म्हणते. हे आपल्याला संपवता आलं पाहिजे. समजते तुम्हाला? अहंकार संपवता आला पाहिजे. स्त्रियांनी मुंडन करून गेल्या कपिलवस्तूपासून वैशालीपर्यंत. स्त्रिया अनवाणी पायानं मखमली चादरावरती चालणाऱ्या त्या स्त्रिया, भारी भारीचे बुट चप्पला वापरणाऱ्या त्या स्त्रिया, डोक्यावर मुकुट चढवणाऱ्या त्या स्त्रिया, तरुण असलेल्या स्त्रिया, मध्यम वयी असलेल्या स्त्रिया कपिल वस्तूपासून दीक्षा घेण्यासाठी, भगवंताची परमिशन घेण्यासाठी गेल्या त्या वैशालीला. चालत चालत रक्ताने वर्णन आलं बघा, अंगावर काटा येते. ते वर्णन तुम्ही जर ऐकलं थेरी गाथेमध्ये तर रक्ताने पाय माखले. ह्या असे पाय पेंढऱ्या ह्या सुजल्या त्यांच्या. अरे जिंदगीत कधी चालल्या नाही. आता पण पहा ना, मोठ्या मोठ्या घरचे लोक चालणंच होत नाही म्हणतात, बसणंच होत नाही म्हणतात, खाली वाकणंच होत नाही म्हणतात. कसं वाकणं होईल? सवयच लावली नाही. सवय असते, सवय लावावं लागतात सगळ्या गोष्टींच्या. सवय लावल्यावर काय होत नाही. चंद्रावर गेले ना लोक, गेले का नाही? मंगळावर गेले लोक, तिकडे जाऊन राहू लागले लोक. प्रॅक्टिस केल्यावर, प्रयत्न केल्यावर काय नाही होत. काही होऊ शकते, काहीही होऊ शकते. आणि म्हणून मग मुंडन करून आल्या. ह्या त्यांचं डोकं खराब, चेहरा खराब, केस विस्कटलेले, कपडे असे मळकटलेले, धूळनी माखलेले, रक्तबंबाळ पाय, काटे बिटे, काय
त्यांच्या पायामध्ये घुसला असेल, एवढ्या लांबून चालत 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 रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करत करत त्या राजकुलातील स्त्रिया भगवंतापर्यंत आल्या आणि भगवंताला येऊन विनंती करायची. तर भगवंताला कोण बोलेल डायरेक्ट जाऊन? जे श्रेष्ठ असतात, विनयधर असतात, सिलवान असतात, इज्जतदार असतात, आदरयुक्त, त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट असतो, सन्मान असतो. माहिती आहे तुम्हाला थायलंडच्या लोकांकडे कधी पाहता का तुम्ही? आता तुम्हाला काय वाटत नाही, घरचंच सगळं काही भंतेजी, घरचेच काही सगळं आहे का नाही? तुम्ही थायलंडच्या लोकांकडे कधी पहा, आल्यावर असं वाकू वाकू जाते. बघितलं का तुम्ही कधी एखाद्या कार्यक्रमात चौक्याला वगैरे कधी पाहिलं कसे करतात ते असे? आपल्या इकडे आले होते बघा थायलंडचे लोक ना, मोठा ऑफिसर होता तो एका डिपार्टमेंटचा, ते असा होता भिक्षू संघाच्या समोर होता ना. तर ही विनम्रता ही अशीच येत नाही, याचा देखावा करता येत नाही, हे इकडं आल्याशिवाय येतच नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं जे उत्पन्न होईल तेच याच्यावर उत्पन्न होते, आणि म्हणून विनम्रतेचा देखावा कुठं करता येईल. आणि त्यामुळे आनंदाकडे गेल्या त्या भिक्षुनी. आनंदाने पाहिलं, आनंदाला वाटलं बा कोण आलं, कारण त्या सजल्या धजलेल्या शृंगारामध्ये असायच्या ना घरी नेहमी. तर आनंदाला वाटलं बा 500 बाया तर दिसू लागल्या, पण मुंडन केलं याने, ते कुठून आल्या? आणि जवळ जाऊन पाहिलं तर ती महाप्रजापती गौतमी माता, यशोधरा माता, परिवारातल्या ना सगळ्या, कोणी चुलती तर कोणी चुलत बहीण तर कोणी काय तर कोणी काय. आनंद पण परिवारातलेच होते ना अगोदर. आणि मग त्यांना विचारलं काय प्रयोजन आहे, तर त्यांनी सांगितलं म्हणते आम्ही एक आशेनं आलो भगवंताला विचारण्यासाठी की फक्त पुरुषच दीक्षा घेऊ शकतात काय, फक्त पुरुषच मुक्त होऊ शकतात काय, फक्त पुरुषच अर्हत होऊ शकतात काय, फक्त पुरुषच धम्माचं आचरण करू शकतात काय. जर तशा प्रकारची व्यवस्था असेल तर आमची इच्छा आहे भगवंतानं आमच्यावरती अनुकंपा करावी आणि आम्हालाही प्रवर्जित करावं, भिक्षुनी बनवावं. आनंदानं विचार केला थोडा वेळ. भगवान काय म्हणतील? राजे लोक भगवंताकडला भेटण्यासाठी अगोदर आनंदाची परमिशन घ्यायची. असं डिरेक्टली कोणी पण भेटू शकत नव्हतं भगवंताला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेवढे भगवान सामान्य होते ना तेवढेच भगवान VVIP होते. तुम्ही बौद्ध धम्माचा अभ्यास केला तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल. जेवढे सर्वसामान्यांसारखे होते तेवढेच VVIP होते. भिक्खूला सम्राट म्हटलेलं आहे भगवंताने. भिक्खू भिकारी नाही आहे, त्याच्यावर पण प्रवचन मी देईल, त्याच्यावर विषय आहे माझ्याकडे लिहिलेला. भिक्षू भिकारी नाही, भिक्षू संन्यासी नाही, भिक्षू महाराज नाही, भिक्षू साधू नाही. म्हणून कधीच कोणत्याच लोकांनी इतर संन्याशांबरोबर भिक्षूची तुलना करू नये. लक्षात तुमच्या? जबाबदारपूर्वकच बोलतो, अभ्यासपूर्णच बोलतो मी, असंच नाही बोलत आहे. म्हणून कोणत्याच संन्यासाबरोबर कोणत्याच धर्मगुरूबरोबर भिक्षूची तुलना करण्यात अर्थ नाही, ते व्यर्थ आहे. कारण भिक्षूचं जीवन वेगळं आहे, भिक्षूसारखं कोणी नाही. कारण भिक्षू बुद्धपुत्र आहेत आणि भिक्षूचे नियम वेगळे आहे. संन्यासाचे, साधूचे, महाराजाचे किंवा अजून कोण जे असेल त्यांचे नियम वेगळे आहे. म्हणून भिक्षूला सम्राट म्हटलं. आनंद कंसल्यान भंतेजी म्हणतात, इस दुनिया में सबसे सुखी और आदर्श जीवन अगर किसी का है तो वह बौद्ध भिक्खू का ही है. माहिती तुम्हाला? आणि म्हणून मग त्या स्त्रिया आनंदाला म्हणतात की भगवंताला विनंती करा. त्यावर भगवंताकडे आनंद जातात आणि भगवंताला म्हणतात, भगवान शाक्य कुळातील 500 स्त्रिया आपल्याकडून भिक्षुणीची दीक्षा घेण्या हेतू आलेल्या आहेत. भगवान थोड्या वेळासाठी शांत बसले. विचारचक्र सुरू असेल ना, सर्वज्ञ होते ना भगवान. भगवंतांना पुढे पाहिलं, भविष्यात काय होऊ शकते स्त्रियांना दीक्षा दिल्या. कारण दोन्ही बाजू पाहावे लागतात, दीक्षा कोणाला द्यायची किंवा कोणती गोष्ट करायची. भगवंतांना आनंदाला सांगितलं की दीक्षा देता येणार नाही. बाबासाहेबांनी लिहिलं बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये, तुम्ही वाचला असेल. देता येणार नाही म्हटलं दीक्षा. मग तिथे सल्लामसलत चर्चा चालली फार, का दीक्षा देता येत नाही. नाही दिली तर उद्या भविष्यात लोक काय म्हणतील, लोक टीका करतील भगवंतावर. जसे की आजही लोक काही काही म्हणतात, नाही नाही कोणीतरी घुसडवलं म्हणतात, भगवान कसे म्हणतील की स्त्रियांना दीक्षा देता येत नाही. तर लोकांचा अभ्यासच नाही. लोकांचा अभ्यास फक्त भाषणापुरता, लोकांचा अभ्यास फक्त वंदना म्हणण्यापुरता, लोकांचा अभ्यास लग्न लावण्यापुरता असं आहे समाजामध्ये. तुम्हाला मी सांगतो, आता काही गोष्टी सांगतो तो लोकांना वाटते अच्छा असं पण आहे आपल्यामध्ये. असंच नाही आपल्यामध्ये. अभ्यास केल्याशिवाय काय कळेल? कळेल का अभ्यास केल्याशिवाय? काय कळत नाही. अभ्यास केल्याशिवाय काहीच कळत नाही, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मग भगवंतानं अटी आणि शर्तीवर दीक्षा दिली.
8 एक्स्ट्रा नियम सांगितले आणि त्याच्याबद्दल विस्ताराने मी बोलत नाही, पण आजची ही घटना आहे. भाद्रपद पौर्णिमेला भगवंतांनी सारिपुत्त, महामोगलायन, महाकाश्यप, आनंद ह्यांच्यासोबत चर्चा करून त्या स्त्रियांना दीक्षा दिलेली आहे. आणि दीक्षा दिल्यावर मग बऱ्याच स्त्रिया ह्या अर्हत झालेल्या आहेत. आणि त्याचा इतिवृत्तांत मी तुम्हाला सांगितलेला आहे. महाप्रजापती गौतमी माता 120 वर्षाच्या होत्या. त्यांचं परिनिर्वाण होत होतं. भगवंताकडे येतात, भगवान माझं परिनिर्वाण होणार आहे. म्हणजे आता मृत्यू त्यांना, आता जे अर्हत झाले त्यांना मृत्यू समजतो. माझं परिनिर्वाण होणार आहे. मी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि धन्यवाद म्हणण्यासाठी मानण्यासाठी आले. पंचांग प्रणाम करतात भगवंताला महाप्रजापती गौतमी आई आणि भगवंताला म्हणतात, भगवान मी या जगातली अशी एक सर्वश्रेष्ठ आणि नशीबवान, आपण तर म्हणजे नाही म्हणत, पण एक काय म्हणू त्याला, की असं मला अहोभाग्य प्राप्त झालं, बहुमान प्राप्त झाला की एक तर सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाची आई होण्याचा मान प्राप्त झाला. आणि ते सिद्धार्थ गौतम जेव्हा सम्यक संबुद्ध बनले तेव्हा आत्ता मला त्यांचीच पुत्री होण्याचा बहुमान प्राप्त झाला. कारण जेवढे भिक्षू भिक्षुणी असतात ते बुद्धपुत्र बुद्धपुत्री असतात ना. मी एक अशी एकमेव स्त्री आहे की आईही होण्याचा बहुमान प्राप्त झाला आणि बुद्धपुत्री म्हणजे लेकही होण्याचा बहुमान प्राप्त झाला. आणि मला परवानगी द्यावी भगवान, धन्य झालं हे माझं जीवन तुमच्यामुळे, माझ्या जीवनाचा उद्धार झाला आणि त्यामुळे आता माझं परिनिर्वाण होणार आहे. कृतज्ञता व्यक्त केली. त्या कृतज्ञतेबद्दल लिहिलेलं आहे. महाप्रजापती गौतमी आणि भगवंताचा शेवटचा संवाद आहे. जशी कृतज्ञता महाप्रजापती गौतमीने व्यक्त केली ना भगवंताच्या प्रती, तशी माता यशोधरेने सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली जाता जाता परिनिर्वाणाला. भगवान मी स्वतःला धन्य समजते, माझं हे अहोभाग्य, मला हा बहुमान प्राप्त झाला की त्या बोधिसत्व असलेल्या सिद्धार्थ गौतमाची पत्नी होण्याचा मला मान प्राप्त झाला. आणि ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतम जेव्हा सम्यक संबुद्ध बनतात तेव्हा त्यांची लेक होण्याचाही, पुत्री होण्याचंही अहोभाग्य मला प्राप्त झालं. तुम्ही कल्पना तर करा काय ती सिच्युएशन असेल, काय तो प्रसंग असेल, काय ते बोलणं असेल. भगवंत असेल, भगवंत बसलेले असतील आणि हे बोलत असतील भिक्षुणी. आणि त्यामुळे हे यासाठी वर्णन करतोय मी की आजच्या भाद्रपद पौर्णिमेला भिक्षुणींना दीक्षा दिली तर महान ठरल्या त्या माता भगिनी की ज्यांना भगवंताकडून दीक्षा प्राप्त झाली आणि ज्या अर्हत ठरल्या लक्षामध्ये. आणि ही एक घटना आजच्या पौर्णिमेला घडलेली बघा. आता शॉर्टमध्ये सांगतो. दुसरी एक घटना घडली, हे विस्ताराने मी या विषयावर बोलणार आहे, स्वतंत्र प्रवचन देणार आहे आपल्या चॅनलवरती. स्त्रियांवरती कसे उपकार केले भगवंताने. कारण आत्ताही मी आता मघाशी जे म्हणालो, आत्ताही स्त्रिया बंधनात आहेत धार्मिकदृष्ट्या. भगवंतानं 2600 वर्षांपूर्वी ते बंधन झुगारून टाकलं. धर्मगुरू बनण्याचा बहुमान म्हणजे साधी गोष्ट म्हणता का तुम्ही? स्त्रीच्या पाया पडावं लागतं ना, भिक्षुणीच्या पाया पडावं लागते पुरुषाला. इथे पाया पडणं, अहो इथं पायाचे काय म्हणतात त्या लोक स्त्रियाला? दासीच नाही हो, दासी तर म्हणजे मोठी गोष्ट आहे. दासी पायाचं पायदान काय म्हणतात नाही म्हणतात का? नाही म्हणतात लोक. म्हणजे ती किंमत पायाखालची म्हणतात. भगवंतानं ही किंमत दिली इच्छी अशी वंदन करण्याची. अनंत उपकार स्त्रियांचे. भिक्षुणी होण्याचा दर्जा प्राप्त दिला, महाउपासिका होण्याचा दर्जा प्राप्त करून दिला, अग्र उपासिका होण्याचा दर्जा प्राप्त करून दिला, श्रोतापन्न, सक्रतागामी, अनागामी, अर्हत होण्याचा दर्जा प्राप्त करून दिला. या भवचक्रातून मुक्त होण्याची एक संधी, सुवर्ण संधी प्राप्त करून दिली भगवंतांनी स्त्रियांना. म्हणून स्त्रियांवरती आपल्या भगवंताचे अनंत अनंत उपकार आहेत लक्षामध्ये. म्हणून तुम्ही सुद्धा कृतज्ञता बाळगली पाहिजे भगवंताच्या प्रती की भगवंताने हा धम्म तुम्हाला दिला आणि तुम्ही या धम्मामध्ये समाजामध्ये जन्माला आले की ज्या धम्मामध्ये भगवंताची समता आहे, शिकवलेली आहे. तर ही एक घटना. दुसरी घटना घडली बघा. एकदा कोशंबीला भगवान राहत होते. कोशंबी आजही आहे उत्तर प्रदेशामध्ये. कोशंबीला भगवान आपले राहत होते. तिथे राहत असताना भिक्षूंमध्ये विनयावरून कलह निर्माण झाला. विनय नियम भगवंताने सांगितले ना नियम, तर काही नियम आजही काही भिक्षूंना मान्य नाहीत. म्हणून बघा बौद्ध धम्मामध्ये सुद्धा महायानी हिनयानी
हिनयानाच थेरवाद म्हणतात. तर समजा आम्ही जे आहेत तर आम्ही थेरवादी आहोत, हे असं चिवर वापरणारे किंवा हे परिमंडल करणारे, मुंडन करणारे जे काही आहेत ना, त्यांना म्हणतात थेरवादी भिक्षू. भिक्षू फक्त थेरवादी परंपरेतच आहेत. लामा ट्रेडिशन जे आहे ते भिक्षू नाहीत. ह्याच्याबद्दल लय गैरसमज आहेत. आपल्या लोकांना वाटतं बा जापानहून आले ते भंतेजी आहे. भंतेजी नाही, भंतेजी फक्त हेच थेरवाद ट्रेडिशनमध्ये जे मोडतात ती बुद्धाची डिरेक्टली परंपरा आहे. थेरवादी परंपरा ही बुद्धाशी संबंधित आहे डिरेक्टली. त्यांनी चेंजेस केले नाही. भगवंताने जे विनय सांगितले, नियम सांगितले ते जशाच तसे फॉलो करण्याचा प्रयत्न करणारे थेरवाद आहे. त्याला हिनयान पण म्हटलेलं आहे महायानांनी. आणि महायानी ट्रेडिशन जे आहे तर लामा वगैरे दिसतात ना तुम्हाला, लाल चिवरावाले दलाई लामा, जसं ते नागार्जुन सुरई ससाई भंतेजी, किंवा जापनीज भिक्षू, चायनीज भिक्षू, तायवानचे भिक्षू. तर असे जे भिक्षू आहे ना बाहेर देशातले काही काही, म्हणजे श्रीलंका सोडून, ब्रह्मदेश सोडून, थायलंड सोडून, असे काही देश सोडून, मोजके देश सोडून बाकी जगभरामध्ये सर्वात जास्त महायानी ट्रेडिशन आहे. माहिती आहे का तुम्हाला? ते कपडे विकायला, स्वेटर विकायला लोक येतात बघा, ते महायानांना फॉलो करणारे आहेत बघा. स्टेशन काय बस स्टँडजवळ ते दलाई लामाचा फोटो बिटो लावतात. तर ते भिक्षू नाही. भिक्षूमधूनच ती परंपरा गेलेली आहे, पण ते भिक्षू नाही आहे. आणि त्यामुळे हे यासाठी म्हणून सांगतो की मग भगवंताच्या नंतर 5-6 संगीती झाल्या, परिषदा. भगवंताचा विनयावरून, नियमावरून, कोणते नियम पाळायचे, कोणते नियम बदलवायचे, लक्षात तुमच्या, त्याच्यावरून वाद झाले. वाद म्हणजे काय मारामारी नाही, तर नाही बा हे आम्हाला मान्य आहे, हे आम्हाला मान्य नाही, नियम. आणि त्यातून मग 17-18 किती जवळपास 18, आता 19 पण झाले असतील, तर असे पंथ निर्माण झाले. तर प्रमुख पंथ नाही म्हणतायत, पण प्रमुख परंपरा कोणती? थेरवादी परंपरा. बुद्धाची परंपरा ही थेरवादी परंपरा आहे. पण त्याला सोडून काही परंपरा तयार केल्या गेल्या, तर त्या महायानी, वज्रयानी, तंत्रयानी, तुम्ही कधी ऐकत असाल हे शब्द, तर हे ट्रेडिशन वेगळे आहेत. मग तर कोशंबीला राहत असताना भिक्षूंमध्ये कलह निर्माण झाला की हे नियम आम्हाला मान्य आहेत असे म्हणणारे काही भिक्षू, आणि हे नियम आम्हाला मान्य नाही असे म्हणणारे काही भिक्षू तयार झाले. त्यांच्यामध्ये कलह तयार झाला. मग कलह तयार झाला, भगवान तिथे असताना कलह तयार झाला, हे विशेष. मग भगवंताने विचार केला, बा मी इथं असताना, जसं तुम्ही घरातले लोक आहे आणि तुमचे दोन्ही पोरं तुमच्यासमोर भांडू लागले, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? आहे का नाही? तर भगवंताने विचार केला, बा मी आता हयात आहे आणि हे भिक्षू कलह करत आहे. मग भगवंताच्या मनात काय द्वेष आणि क्रोध निर्माण होत नसते, म्हणजे तसं कोणी घेऊ नये कोणत्याच संदर्भात. कितीतरी घटना घडलेल्या आहेत. पण मग भगवंताने विचार केला की यांना शिक्षा कोणती द्यायची? ब्रह्मदंड दिले पाहिजे, शिक्षा दिली पाहिजे, काय सुधारणा होईल ना. मग शिक्षा, छडी कशासाठी मारतात? कशासाठी मारायचे? सुधारणा. तर आम्हाला अशा छड्या मारल्या, आता नको मारू शकत नाही. आता मारले की केस होते, कागद केस होते ना. मारू शकतात तुम्ही, आता मारू शकत, आता मारू शकता विद्यार्थ्याला. आम्हाला म्हण टेबलवर ठेवा म्हणे, असं ठेवले हात म्हणून तर शिकलं बापा. म्हणून तर जमते. टेबलवर ठेव म्हणे हात असा. उशीर झाला शाळेला यायला, 5 मिनटं 2 मिनटं जनगणमन झालं. तुला जनगणमन लावलं होतं ना तुला, म्हणजे मलाच खरंच लावायचे जनगणमनाला. आणि मग उशीर झाला आपल्याला कोणत्या कारणात, लहानपण एखाद्या झाला उशीर, ठेव टेबलवर हात, नाही तर कोंबडा. तर शिक्षा दिल्यावर दुसऱ्या दिवशी कशी मग चूक होईल? दंड यासाठी असतो, शिक्षा यासाठी असते की पुन्हा ती चूक होऊ नये. तर भगवंताची पण शिक्षा देण्याची पद्धत होती, पण ते मारामारी करणं वगैरेचे नाही, पण ब्रह्मदंड द्यायचे, मग बहिष्कृत करायचे, त्यांच्याशी न बोलणे वगैरे. पण न बोलता पण वैर वगैरे नसायचं मनामध्ये, पण ती पद्धत होती एक वेगळी. आजही पद्धत ती आहे ब्रह्मदंडाची. छन्नाला ब्रह्मदंड दिला होता. छन्न माहिती आहे का तुम्हाला? कोण होतं त्यांना? भगवंताचा सारथी सेवक होता छन्न. त्याला ब्रह्मदंड दिला होता. तो घमेंडी होता, अहंकारी होता. तो म्हणे माझे मित्र आहे म्हणे सिद्धार्थ गौतम, आणि कोणाचीच गिनती करायची नाही. भंतीच झाला होता ना तो. तर म्हणजे माझे मित्र आहे सिद्धार्थ गौतम, आणि तुम्ही काय सांगता मला, मी वंदन करू का तुम्हाला? आजही चिवरामध्ये अशी काही लोक असतात. भगवान म्हणाले असं काही नाही की गृहस्थच लोक असे असतात. सगळ्या क्षेत्रातले लोक, कोणी अवगुणी कोणी गुणी, हे प्रत्येक क्षेत्रात आहे. तर मग
त्या भिक्षूंमध्ये कलह निर्माण झाल्यावर भगवान गेले पारिलेक नावाच्या वनशंडामध्ये, जंगलामध्ये निघून. तुम्हाला मागे शिकवलं होतं, मी तुम्हाला आठवत नसेल पण शिकवलं होतं, धम्मपद अठ्ठकथा शिकवत असताना. तर पारिलेक नावाच्या वनामध्ये भगवान गेले आपले भिक्षूंना दंड देण्यासाठी. का तुम्ही मी असताना वाद करत आहात, तर 1 वर्षावास भगवंताचा जंगलामध्ये एकट्याने घालवलेला आहे भगवंताने. 45-46 वर्षावास केले की नाही, तर 2 वर्षावास देवता लोकांमध्ये केले आहे, 1 वर्षावास पारिलेक नावाच्या जंगलामध्ये केला भगवंताने. आणि तिकडे निघून गेले. तिकडे निघून गेल्यावर मग आता भगवंतामध्ये महाकरुणा गुण होता. पण महाकारुणिको नाथो हिताय सब पानिनं असं म्हटलेलं आहे. तर महाकरुणा गुण होता. तर महाकरुणा गुण असल्या कारणाने फक्त माणसाचीच भाषा कळत होती, माणसाचीच मेंटॅलिटी कळत होती असा काही विषय नाही. या जगामध्ये जेवढे दिसणारे डोळ्यानं न दिसणारे जेवढे जीव आहेत त्या प्रत्येकाचं मनोविज्ञान, मानसिकता, सायकॉलॉजी, कर्माचा, विपाक कर्माचा, भूतकाळ कर्माचा, वर्तमान कर्माचं, भविष्य जशास तसं जाणणारे होते भगवान. फक्त मनुष्यांबद्दलच नव्हे, सगळ्या सत्वांबद्दल. तर त्या जंगलामध्ये गेल्यावर हत्ती, वानर आणि काही प्राण्यांनी भगवंताची 3 महिने सेवा केली होती. तर आजच्या पौर्णिमेला बघा, काही देशांमध्ये मधु पौर्णिमा म्हणतात. या पौर्णिमेला, भाद्रपद पौर्णिमेला काय म्हणतात? मधु पौर्णिमा. काय म्हणतात मधु पौर्णिमा माहिती तुम्हाला? तर भगवंताला वानरांनी मध देत होती, मोहोळ. तर सुरुवातीला त्यांनी आणली फांदी, त्याला होत्या माशा, भगवंतांना नाही स्वीकारलं. आता भगवंत बोलत असतील तर त्यांच्या प्राण्यांबरोबर, असं भगवंताला असं सीमित करू शकत नाही आपण. आपण समजतो तसं सीमित नाही. तुम्ही 9 गुण ऐकले ना भगवंताचे, सीमित आहेत का भगवान? भगवान म्हणजे आपल्या विचाराच्या, कल्पनेच्या पलीकडचे भगवान आहे. तर मग ते बोलत असतील, मग त्याला सांगितलं असेल हे माशा बिशान, ते मध आणि ते पोळ्यामध्ये ते अंडे वगैरे असतात. मग त्याला समजलं वानराला, माकडाला. ते काढलं मग त्याने तिकडं आणि मग मध आणून दिलं. हत्तीनं फळं आणून दिले, पाणी आणून दिलं. त्याचे चित्र आहेत बघा तसे. हा उल्लेख आहे आणि हे काही काल्पनिक वगैरे नाही आहे. तर अभ्यासाचा विषय आहे, समजण्याचा विषय आहे. हे खरोखरच अशा घटना घडल्या. ज्या अर्थी नालागिरी हत्ती शांत बसू शकतो, तर त्याच्याहून कल्पना केली पाहिजे आपण. ज्या अर्थी खुंकार असलेला अंगुलीमाल मारू शकत नाही, त्याच्याहून कल्पना केली पाहिजे आपण. ज्या अर्थी चिंचा सुंदरीबाईचं लांछन लागू शकते आणि तिला त्याचा लगेचच परिणाम भोगायला लागते, ह्याच्याहून कल्पना करू शकता की भगवान किती काय चीज होते. म्हणजे आपण जसा असा खालच्या थराला विचार करतो ना, कारण प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची काय पद्धत असते माहिती आहे, की आपली लेवल जी आहे आपण त्याच लेवलनं विचार करत असतो. सगळ्यांची लेवल सारखीच असते का इथे? नसते सारखी. प्रत्येकाचं ज्ञान हे वेगवेगळ्या स्तराचं असते, त्याची स्तर खालीवर असतो. आणि म्हणून मग तिथे पारिलेक नावाच्या जंगलामध्ये भगवान होते ना, 3 महिने वर्षावास केला. तर प्राण्यांनी भगवंताची सेवा केली होती. मग माकडाने असेल, हत्तीने असेल, काय काय जे असेल. म्हणून मधु पौर्णिमा सुद्धा या पौर्णिमेला म्हणतात. ही दुसरी घटना घडली होती म्हणतात या पौर्णिमेला. तिसरी घटना घडली, राजा प्रसेनजिताला विशेष असा उपदेश केला राजकारणाच्या संदर्भामध्ये. तू राजा आहेस ना, तर राजा कसा असावा, शासक कसा असावा, प्रशासक कसा असावा, त्याचं कर्तव्य कोणतं प्रजेच्या प्रती, ह्या सगळ्या संदर्भातील विस्ताराने राजा प्रसेनजिताला एक उपदेश केलेला आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. बऱ्याच लोकांना भगवंताची अहिंसा समजत नाही. आजही बऱ्याच लोकांना वाटते मांस खाल्लं की लोकांना मांस खातात, भगवंतानं पानाती वेरवणी सांगितलं. भगवंताची अहिंसा आणि जैन धर्मातली अहिंसा याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, टोकाची गोष्ट कोणतीच सांगितली नाही. भगवंताचा मार्ग कसा आहे? मध्यम मार्ग. टोकाच्या सांगितल्या का? त्या 5 परिव्राजकाला सारनाथला गेल्यावर अगोदरच सांगितलं की माझा मार्ग जो आहे तो आत्यंतिक टोकाचा नाही आहे. खा प्या मजा करा असाही नाही आणि बिलकुल खाऊच नका, उपाशीच राहा असाही नाही. गरज आणि इच्छा, रिपीट करतो तुमच्या माहितीसाठी. बऱ्याच आपल्या लोकांची गफलत होते बऱ्याच तत्वांबद्दल भगवंताच्या. हे 2 शब्द आहेत बघा, कोणकोणते? गरज म्हणजे आवश्यकता आणि इच्छा. आवश्यकता ह्याची डेफिनेशन वेगळी आहे.
आवश्यकता जी आहे ना, ज्याला गरज म्हणतो, त्याची डेफिनेशन व्याख्या वेगळी आहे आणि इच्छेची डेफिनेशन वेगळी आहे. समजते तुम्हाला? पोट आपण जेवलोय, पोट भरलंय. फॉर एक्झाम्पल, उदाहरण, पौर्णिमा आहे म्हणून बोलतो मी तुम्हाला. आज भरपूर लोक आले, फार आनंद झाला मला. गरज, आवश्यकता आणि इच्छा, दोन गोष्टी सांगितल्या भगवंतानं सगळ्या बाबतीमध्ये. पंचपक्वानाचं ताट समोर ठेवलंय. घर आपलंच, पंचपक्वान आपल्याच घरात बनले, आपल्याच लोकांनी वाढून ठेवलं, आणि आपण पंक्तीतून जेवून आलो, आणि तिथे आपल्या आवडीचं होतं. जे काय असेल ते बघा तुम्ही. भगवंतानं काय शिकवलं ते सांगतो तुम्हाला. ताट समोर आणलंय आपल्या, खा ना 2 घास, तुमच्यासाठीच बनवलं. आम्हाला तर लयच होती, म्हणते 2 घोट खीर घ्या ना. आता तुम्ही, अरे बाप्पा जमत नाही ना खीर घ्यायला. जमत नाही तर जमत नाही. त्या दिवशी घेतली, बिमार पडले का नाही म्हणते बिमार. माझा घसा दुखते म्हणे सकाळी उठल्या. म्हटलं काल काय खाल्लं? मी काहीच खाल्लं नाही म्हणे. काहीच खाल्लं नाही. तर खीर कोणं खाल्ली? म्हटलं हां बरोबर आहे, खीर खाल्ली. सहन होत नाही तर खाऊ नये बापा. सांगतो तुम्हाला एक उदाहरण म्हणून. तर ताट समोर ठेवलंय पंचपक्वानाचं, हे टाईट आहे, खाऊन आलो ना दाबून, फुकट तर भेटल्यावर काय विषय आहे. आणि घरचे आग्रह सुरू, तुमच्यासाठीच बनवलं हो, तुम्हाला खूपच आवडते, 2 घास खा. आणि खाल्लं 2 घास. 2 घास खाता खाता आवडीचं आहे. 3 घास झालेत, 4 घास झालेत. मालक कोण आहे आपला इथं? मालक कोणी नाही, घरचीच तर गोष्ट आहे. आता मला सांगा, गरज होती का? गरज नव्हती. इच्छा झाली ना, समोरच्यानं म्हटलं आणि इच्छा झाली, किंवा आपल्याला इच्छा झाली, समोरच्यानं नाही म्हटलं, 2च गुलाबजामुन खातो. खाऊन पहा काय होते तुम्ही. गरज, आवश्यकता आणि इच्छा. आवश्यकता आहे ना पाणी पिण्याची, तर प्या ना, ग्लासभर प्या, तांब्याभर प्या, पाणी तारकच ठरेल. भूक लागली, भाकर खा ना, पण एखादी खा, 2 खा. अरे काय भाकर बनवली, अरे बाप, लयच नरम आहे की हो. काय भाजी बनली आणि काय वरण बनलं, लयच दिवसानं दिसते, आणि पोट भरलंय. खाय खाय खाय. आता ही गरज आहे का? काय आहे? इच्छा. मारक काय ठरते, गरज की इच्छा? गरज मारक ठरते का? नाही ठरत. गरज आहे, 1 भाकर खाल्लं की इंडिकेटर देते, डकार देते की नाही? हे डकार म्हणजे इंडिकेटर आहे. 2-3 इंडिकेटर देते शरीर आपल्याला सगळ्याच बाबतीत बापा, पण कळायचा पत्ता नाही. दुसऱ्याच ठिकाणी म्हणते मला लय कळते, काय ढेकळं कळं ना आपल्याच बदलचं, आणि दुनियेच्याच बदल म्हणते मला लय कळते. म्हणते अरे काय कळते तुला? भाकर खायचं कळं ना, काय खाव ते कळं ना, काय नाही खाव ते कळं ना, किती बोलावं काय बोलावं ते कळे ना, कसं बसाव कसं उठाव हे कळे ना, कुठं वेळ द्यावं कुठं नाही द्यावं ते कळे ना. आणि हे म्हणते भांडणात मला लय कळते, बोलताना म्हणते मला लय कळते. काय कळते बाबा? काहीच तर कळत नाही. सारं गणित बिघडवलं जिंदगीचं. बटन दबायच्या मागं आले तरी ते गणित बिघडलेलं समजेना. आणि म्हणते माझ्यासारखं कोण नाही, मला काय लयच कळते म्हणते, मला सगळं माहीत आहे म्हणते. काय माहीत? मी विचार करतो काहीच माहीत आहे, काहीच तर कळालं नाही आतापर्यंत. केस पांढरे झाले, डगडग व्हायला आलं तरी कळे ना. आणि म्हणते खूप कळते. तर हे यासाठी सांगितलं तुम्हाला की भगवंताची अहिंसा जी आहे ना, भगवंतानं ह्या 2 पॉईंटला धरून सांगितले. त्याच्यावर जीवकाला उपदेश दिलेला आहे. जीवक कौमार भृत्य, त्याला उपदेश दिला अहिंसा कोणती. देवदत्ताला उपदेश दिला अहिंसेच्या बाबतीत, जीवकाला उपदेश दिला अहिंसेच्या बाबतीमध्ये. कारण देवदत्तानं बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये 4-5 मागण्या केल्या होत्या. त्याच्यात ही एक मागणी होती की काय खावं काय नाही खावं. भिक्षूंनी जंगलातच राहावं ही एक मागणी होती. मांसाहार करू नये ही एक मागणी होती. भिक्षूंनी एकच चिवर घालावं ही एक मागणी होती. भिक्षूंनी झाडाखालीच राहावं ही एक मागणी होती. 5ही मागण्यापैकी एकही मागणी भगवंताने स्वीकारली नाही. स्वीकारली का? आपला अभ्यास केला पाहिजे आपण, काय आहे काय नाही काय सगळ्या बाबतीमध्ये. ते यासाठी सांगतो की मग राजा प्रसेनजिताला भगवंताने हा पण उपदेश केला होता. त्याने प्रश्न विचारला होता, भगवान आम्ही तुमचे उपासक आहोत, आम्ही उपासक आहोत ना तुमचे. बुद्धं धम्मं संघं म्हटलं, नथी में बुद्धो में धम्मो में संघो में म्हटलं की बुद्धाचे उपासक झालेत.
धम्माचे उपासक झाले ना. मग जर आम्ही तुमचे उपासक आहोत तर तुमचं पहिलंच सील आहे कोणतं? पानाती पातो. पानाती पातो, पानाती पाता पंचशील आहेत, पण त्याला पानाती पातो असं सांगितलेलं आहे. तुम्हाला भंतेजी विसरले का? विसरत नाही भंतेजी, अभ्यास करतात भंतेजी. पानाती पातो अर्थ सांगितला तर पानाती पातो, पानाती पात पण आहे, पानाती पातो पण आहे, पानाती पाता पण आहे. ते व्याकरण आहे त्याच्यामुळं ते अभ्यास करतो तर मग येतं ते काही पण आम्हाला. तुम्ही असं समजता कामा नाही की यार कसं काय बिघडलं काय. तर यासाठी सांगतो की बघा, राजा प्रसेनजिताने विचारलं भगवान मग आम्ही युद्ध, आमच्यावर आता कोणी आक्रमण करायला आलं, युद्ध करण्यासाठी आलं, आम्ही राजे लोक आहोत आणि करतात का नाही आक्रमण, मग जर आम्ही पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्हीचं पालन करावं तर मग युद्धासाठी कोणी चाल करून आलं तेव्हा आम्ही म्हणा का मग या घ्या तलवार टाका. हा विषय आहे ना, तुम्ही विचार करून बघा ना, हा विषय आहे, ह्याच्याबद्दल विचार करा, हा विषय आहे. जर पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही आहे तर हा विषय आहे ना. मग भगवंताचे राजे लोक जर उपासक होते तर काय सांगितलं असेल? तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे काय सांगितलं असेल? हा काय सांगितलं असेल? तर तिथे हा पॉईंट आहे. मग गरज, आवश्यकता आणि इच्छा. कुत्र चावत आहे, भगवान असे नाही म्हणाले चाव बाळा बाबा, बिलकुल नाही. ही अहिंसा सांगितली नाही भगवंताने. तशी असती तर भंतीजीला म्हटले असं लावा नाकाला, भंतीजीला म्हटलं असं तनशीवर झोपा. का नाही तिकडे नियम? परिस्थितीनुरूप छोटे छोटे नियम बदलायला सांगितले भगवंताने. माहिती आहे का? तर भगवान बुद्ध सायंटिस्ट होते, सुपर सायंटिस्ट होते. त्यांना माहीत होतं की वेळ बदलते, परिस्थिती बदलते. आलं लक्षात तुमच्या? भगवंताचा धम्म विज्ञानवादी आहे. ह्याचा हेतू काय आहे, ह्याचा उद्देश काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला सांगितलं भगवंतानं. म्हणून बघा प्रसेनजित राजाला विशेष उपदेश दिला होता. तो डिटेल्स नाही, हा एकच पॉईंट मी तुम्हाला त्यातला सांगितला की त्याला राजा कसा असावा, त्याचं कर्तव्य कोणतं, प्रजेच्या प्रती कर्तव्य कोणतं, त्यानं कसं धर्माचं आचरण करावं, कोणत्या धर्माचं आचरण करावं, ह्याच्याबद्दल प्रसेनजित राजाला उपदेश केलेला आहे. तर तेही आजच्या दिवशी उपदेश केला असं सांगण्यात येते. आणि चौथा पॉईंट आहे शेवटचा, तुम्हाला सांगतो की आज विपස්සनाचार्य गोयंका गुरुजींचा 10वा स्मृती दिन आहे. 2013ला ते आपल्यातून निघून गेले. आमची त्यांची भेट झाली 2दा-3दा कार्यक्रमांमध्ये आणि त्यांच्या अंतिम संस्कारालाही आम्ही होतो मुंबईमध्ये. आणि गोरेगावला ओसीवाराला त्यांचा अंतिम संस्कार झालेला आहे. तर आज त्यांचा बघा स्मृती दिन आहे. 10 वर्ष कंप्लीट झाले बघा त्यांना जाऊन. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बुद्धाकडे आकर्षित करण्याचं महान काम त्यांनी केलं बघा. ध्यानाच्या माध्यमातून, विपස්සनेच्या माध्यमातून. तुम्ही आताही ज्यांना काही शिबिरं केले असतील, तुम्ही कधी केले नसाल तर जाऊन पहा. सेंटरला तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की इथं फक्त काही महार समाजातलेच लोक नाहीत. उलट मी तर म्हणतो हे फक्त रिकामा जय भीम घालण्यात, केस वाढवण्यात आणि दारू पिऊन नाचण्यातच गुंग आहे तिकडं. काय उंदरे साहेब, धर्मापासून लांबच्या लांब यांना अपमान केला आणि त्यांना अत्याचार केले, याच्यातच गुंग आहेत. यांना म्हटलं येऊन मांडी घालून बस ना आतमध्ये विहारात. हे म्हणतं मला वेळच नाही म्हणते. माता भगिनी आमच्या श्रेष्ठ. पण बघा ना पोरांना दिसतात का? आपण बोलतो मग हे डिरेक्टली, दिसतात का तुम्हाला पोर? का नाही दिसत? इगो प्रॉब्लेम आहे त्यांचा. मी गुडघ्यावर बसू का म्हणते आणि मी चळवळ करतो म्हणते. विशेष म्हणजे धर्माचा अभ्यास नाही आहे का? अभ्यास काय अभ्यास नाही. तर म्हणून बघा त्या गोयंका गुरुजींनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बुद्धाबद्दल श्रद्धा निर्माण केली ना. आत्ता तुम्हाला मी जे नेहमी सांगतो, मराठा समाजातले, इतर समाजातले लोक आज आपल्याला दान देतात, भोजनासाठी विनंती करतात, घरी येण्यासाठी विनंती करतात. महिलासुद्धा, मुसलमानाचे लोकसुद्धा कॉन्टॅक्टमध्ये आपले. असं काही विषय नाही, मी नेहमीच सांगतो. तर कशामुळं? सगळ्या जाती धर्माचे लोक ऐकतात धर्म. आता हे आपलं चॅनल सगळीकडे जाते, हे सार्वजनिक बोलतो आपण, सगळीकडे जाते. सगळ्या उलट पक्षी आपले लोक असे काही मी नेहमी म्हणतो की नदीजवळच्या लोकांना, गंगेजवळच्या लोकांना त्या नदीचं महत्त्व नसते. म्हणजे लांब लांबचे लोक बॉटलमध्ये पाणी भरून आणतात. आपल्या लोकांची हीच परिस्थिती आहे.
जे सहज मिळते, फुकट मिळते, त्याची किंमत नाही. आज तुम्हाला सांगतो, नाशिकवरून परिवार भेटायला आला गाडी करून. रोज येतात कोणी ना कोणीतरी. सांगतो तुम्हाला, नाशिकवरून एक परिवाराला भेटण्यासाठी बघा. त्यानंतर मुंबई कांदिवली, तिकडून बुलढाणा आणि परभणी आणि औरंगाबादचे तर सोडून द्या, इथून लोक आले बघा भेटायला. लांब लांबून लोक येतात. भंतेजी कुठं राहत, आणि जाता जाता म्हणतात, भंतेजी आमचं एवढं पुण्य नाही की आम्ही तुमच्या जवळपास कुठे राहू शकत नाही. माझ्या मनातल्या मनात विचार येते, काय यायचा ते. हां, काय म्हणतात लोक, आम्ही त्या बाबतीत भंतेजी आमचं पुण्यकर्म कमी पडते हो. आम्ही विचार करतो की बा आम्ही जर कधी भंतेजीच्या जवळपास कुठे राहायला असतो तर आमच्या जीवनाचं सोनं झालं असतं, प्रत्यक्ष ऐकायला भेटलं असतं. मी मनातल्या मनातच त्यांना बोलतो, काय बोलायचं तर प्रत्यक्ष व्यक्त तर होऊ शकत नाही, नाही का. आणि त्यामुळे ही एक चौथी घटना घडली. गोयंका गुरुजी एक फार प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. त्यांना जवळून पाहिलं मी. अत्यंत श्रद्धा होती त्यांची बुद्ध धम्म संघावर. आपल्या लोकांना नाव ठेवण्यात दुसरं कोणी नंबर घेऊ शकत नाही. आपल्या लोकांचं कोणालाच सोडत नाहीत आपले लोक. ज्यांची धर्मावर श्रद्धा नाही ते लोक फक्त नाव ठेवण्यात गर्क आहेत, फक्त नाव ठेवण्यात. भंतेजी लोक बरोबर नाही म्हणते, गोयंका गुरुजी बरोबर नाही म्हणते, विहारात जाणारे लोक बरोबर नाही म्हणते, दान पुण्य करणारे लोक बरोबर नाही म्हणते, चांगले राहणारे लोक बरोबर नाही म्हणते. याचं म्हणणं फक्त असेच आमच्यासारखे जे बनतील आधे इधरण आध्यापेक्षा जास्त आमच्याकडं, तर त्यांचं म्हणणं आहे बा, ती अशा लोकांचं म्हणणं की मग ते पाहिजे तसे लोक. आचरणिक नाही पाहिजे, नाव ठेवणाऱ्यांपैकी पाहिजे. तर गोयंका गुरुजींचं काम खूप चांगलं आहे. जगभरामध्ये त्यांचे सेंटर्स आहेत. एवढं मोठं सिस्टम उभं करणं साधी गोष्ट नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इतर लोकांना जोडणं साधी गोष्ट नाही. पंचशील इतर लोकांना म्हणून घेणं साधी गोष्ट नाही. 10 दिवस 11 दिवस मांडी घालून बसवणं साधी गोष्ट नाही. आणि बुद्धस्थ शिकवतात 10 दिवस. ज्यांनी शिबिर नाही केलं, ज्यांच्या मनात असे काही कन्फ्युजनस असतील, त्यांनी जाऊन पाहावं काय शिकवतात 10 दिवस. दुसरं काही शिकवतात का? म्हणजे नाव ठेवणाऱ्यांबद्दल सांग, दुसरं काही शिकवतात? अहो काहीच शिकवत नाही. सत्यपठाण भगवंताचाच तर उपदेश आहे, जशास तसा. ठीक आहे, तुम्हाला कोणाला वाटत असेल 10 दिवसात भलतंच काय शिकवतात वगैरे वगैरे. सत्यपठाण काय आहे? शब्द ना शब्द, एकही शब्द जोडत नाही तिकडचा तिकडचा गोयंका गुरुजी. सत्यपठाण सुत्त आहे भगवंताने दिलेलं, जशास तसं शब्द ना शब्द शिकवतात. माहिती आहे तुम्हाला, धर्म महान आहे, नाव ठेवणं सोपं आहे. म्हणून ह्या 4 घटना तुम्हाला थोडक्यात सांगितल्या. तेव्हा तुमच्या हित सुखासाठीचा हा उपदेश होता. निश्चितपणे तुम्हाला प्रेरणा देईल. ह्या छोट्या छोट्या 2-4 गोष्टी तुम्हाला सांगण्याचा मी आज प्रयत्न केला. आणि तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.